Next point in C++ is exception handling. Okay, now what is mean by first exception? So exception is not just only the error. Okay, first of all, what is the error? So error means any bug in the program. Okay, program मध्ये काय जर mistake झाली then that is called as a error. Okay, so that mistakes are of two types, or we can say errors are of two types: logic errors and syntax errors. Now, what are the syntax errors? Syntax means what? The rules which are defined by the particular language. Okay, now we are here in C++. Okay, the rules for the C++ are the syntax of that language. Okay, so according to that syntax, if you have written the program, if according to that syntax, if you have written the program, then there is no any error in your program. Okay, but if you don't follow the syntax rule while writing the program, then compiler will give you the error that are the syntax error. Okay, so syntax means what? The rule specified by the particular language. So while writing the program for that language, you have to follow that rule, and if you don't follow that rule, then compiler will give you the error. So the syntax error are also called as compile time error, because that errors are found at compile time. जेव्हा तुम्ही प्रोग्राम कंपाइल करता, at that time if you will get some error, then that errors are called as syntax error. So in the other language we can say that syntax error also called as a compile time error. Okay, जेव्हा तुम्ही प्रोग्राम कंपाइल करता तेव्हा जर एरर असतील तर त्या एरर्स असतात syntax errors. Okay, for example बघा, semicolon missing, dot operator is required, parenthesis missing, double quote missing, undefined symbol. Okay, so that are the, किंवा तुम्ही एखादं फंक्शन यूज केलं cout cin, बट तुम्ही iostream.h include नाही केली, किंवा include करताना includeचं spelling wrong झालं, start hash नाही केलं, so that are the syntax. Okay, so this syntax error are identified by the compiler. कंपायलरला ते अंडरस्टँड होतात. कंपायलर जेव्हा आपण कंपाईल प्रोसेस करतो पर्टिक्युलर प्रोग्राम वरती, ओके, सो ऍट दॅट टाइम आपण जेव्हा कंपाईल प्रोसेस करतो युजिंग द कंपायलर आयडेंटिफाय द एरर, सो दॅट एरर्स आर कॉल्ड एज कंपाईल टाइम एरर्स और द सिंटॅक्स एरर. ओके, नाउ द व्हॉट आर द लॉजिक एरर? लॉजिक एरर्स आर द रन टाइम एरर्स that cannot be identified by the compiler. बघा, कंपाईल प्रोग्राम तुम्ही कंपाईल केला विथ झिरो एरर, तो कंपाईल झाला. देन कंपाईल झाल्यानंतर सक्सेसफुल कंपाईल झाल्यानंतर तुमची नेक्स्ट स्टेप काय असते? टू रन दॅट प्रोग्राम. ओके, सो तुम्ही रन करणार प्रोग्राम, ठीक आहे. रन केल्यानंतर if you will not get the proper output, then so we can say that if you will not get the proper output, then we can say that there is an error in your logic, or युजरच्या लॉजिक मध्ये काहीतरी एरर झालीये, त्यामुळे प्रोग्रामचं आउटपुट राईट झालं नाही, बट युजरने सिंटॅक्स राईट डाऊन केले. मीन्स व्हॉट? की जे युजरनी लॉजिक पहिल्यांदा अल्गोरिदम दे, सपोज आता ऍडिशन ऑफ टू प्रोग्राम्स, तर युजर काय करेल की 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर करेल, देन त्यांची व्हॅल्यू घेईल, देन फॉर्म्युला टाकेल, त्याच्यानंतर रिझल्ट प्रिंट करेल. ओके, सो दॅट इज अल्गोरिदम इन युजर्स माइंड. ओके, सो युजरनी सिंटॅक्टिकली बरोबर लिहिले की जे व्हेरिएबल्स डिक्लेअर केले त्याला प्रॉपर वेने डिक्लेरेशन केले, सगळं प्रॉपर केले. ओके, बट फॉर्म्युला C is equal to A plus B च्या ऐवजी बाय मिस्टेकली मायनस झालं युजर कडून. ओके, बट कंपायलरला थोडी ना कंपायलरला काय कळणार आहे की युजरनी बरोबर A मायनस बी मीन्स दोन ऑपरेंडच्या मध्ये मायनस साइन दिलं, इकडे इक्वल टू दिलं, इकडे एक व्हेरिएबल दिले, तिन्ही व्हेरिएबल्स प्रॉपर डिक्लेअर केलेत, सेमिकोलन दिले, राईट आहे. सो सिंटॅक्स राईट आहे. सो कंपायलरला थोडी ना कळणार आहे की तुम्ही ऍडिशनचा प्रोग्राम करणार. कंपायलरला सिंटॅक्स शिवाय काहीच कळत नाही. सो तुम्ही ए प्लस युजरला प्लसच्या ऐवजी युजर कडून बाय मिस्टेक मायनस झालं, प्रोग्राम प्रॉपर कंपाईल झाला आणि रन केला प्रोग्राम. रन केल्यानंतर युजरला ऍडिशनच्या ऐवजी सपोज ए आणि बी ची व्हॅल्यू 5 घेतली असेल, तर युजरला जिथे एक्सपेक्टेड होतं 15 मिळेल, तिथे युजरला काय मिळालं? 5 मिळालं. सो
प्रोग्राम रन केल्यावरती युजरच्या काय लक्षात आलं की आपला सिंटॅक्स तर राईट आहे पण आपल्याला आउटपुट रॉंग मिळालेला आहे. याचं मिनिंग काय आहे की देअर इज एरर इन द लॉजिक. देन मग युजर काय करेल, परत एकदा प्रोग्राम चेक करेल. देन युजरला कळेल की ते काय आहे, प्लस करायचंय. देन युजरने प्लस केलं की प्रोग्रामचं प्रॉपर काय मिळणार, आउटपुट मिळणार. ओके, सो दीज आर द लॉजिक एरर्स. So logic errors are not identified at the compile time, means that are not identified by the compiler. Okay, logic errors are the errors made by the mistake of the user's logic. Okay, then or user's algorithm. Okay, then logic errors are identified in the program at the runtime. Okay, so that errors are called as the runtimes, and these errors are cannot be identified by the कंपायलर. ओके, जेव्हा तुम्हाला आउटपुट रॉंग येईल ऍट दॅट टाइम आपल्याला कळेल की काहीतरी एरर होती. ओके, सो आपण मग पुन्हा एकदा लॉजिक काय करणार, चेक करणार. ठीक आहे, सो वी कॅन से दॅट एक्सेप्शन इज नॉट ओनली द एरर, इट इज अ लॉजिक एरर. एक्सेप्शन्स आर रन टाइम एरर्स. ओके, सो लॉजिक सिंटॅक्स एरर असेल तर ते कंपायलर आपल्याला आयडेंटिफाय करून देतो की लाईन ह्या लाईन नंबरला ही एरर आहे. देन आपण ते तिथे चेंज करतो. ओके, जोपर्यंत प्रोग्राम सक्सेसफुल कंपाईल होत नाही तोपर्यंत. आता कंपाईल झाल्यानंतर जेव्हा आपण रन करतो तेव्हा जर एरर आली असेल देन दॅट एरर इज कॉल्ड ॲज अ एक्सेप्शन एरर. ओके, एक्सेप्शन मीन्स लॉजिक एरर अँड मीन्स रन टाइम एरर. ओके, सो आपला हा जो सिंटॅक्स एरर हँडल करायची आपल्याला गरज नाही ऍज अ डेव्हलपर म्हणून. त्या एरर ऑटोमॅटिकली कंपायलर काय करतो, हँडल करतो. बट रन टाइम जर एरर असेल तर आपला प्रोग्राम सिंटॅक्टिकली राईट असून पण युजर विल नॉट गेट द प्रॉपर आउटपुट. ओके, सो फॉर गेटिंग द प्रॉपर आउटपुट we need to handle that exception. Okay, so exception means a runtime error, or you can say that logical error. And exception handling mechanism means what? It is a mechanism to handle the logic error. Okay, so exception means we can say that the logic error or the runtime error. Okay, another example is exception is any abnormal situation in a program जेणे तुम्हाला प्रॉपर आउटपुट मिळणार नाही किंवा तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मल सिच्युएशनला आपण दुसऱ्या वे मध्ये म्हणू शकतो की तुमचा प्रोग्राम कधी एक्झिटच होणार नाही. मीन्स व्हॉट, इन्फानाइट लूप मध्ये जाईल. फॉर एक्झाम्पल सिच्युएशन कोणती पण इन्फानाइट लूप मध्ये जाऊ शकतो बिकॉज ऑफ युअर रॉंग लॉजिक. प्रोग्राम इन्फानाइट लूप मध्ये जाऊ शकतो. यू विल नॉट गेट द प्रॉपर आउटपुट. Okay, so these are the abnormal situation. Okay, so we have to handle if your program exists any runtime error, then you have to handle that error to get the proper output. Okay, so this is called as exception handling mechanism. ओके, नाव बघा, आता तुम्हाला जर अजून एक एरर द्यायची झाली, फॉर एक्झाम्पल आता बघा कॅल्क्युलेटर ओपन करते. सपोज आपण आपल्या प्रोग्राम एक डिव्हिजनचा करतोय. ओके, ए डिवाइड बाय बी. देन तुम्ही काय करणार, ए ची व्हॅल्यू घेणार, बी ची व्हॅल्यू घेणार. आता बाय मिस्टेकली किंवा युजर कडून जर आपण सपोज तुम्ही एक डेव्हलपर आहात. ओके, तुम्ही एखाद्या युजरला डिव्हिजनचा एक प्रोग्राम आहे तो करून दिला फॉर एक्झाम्पल ऍज अ प्रोजेक्ट म्हणून. ओके, सो जो युजर आहे तर युजरला तुम्ही रिस्ट्रिक्शन नाही देऊ शकत की तुम्ही झिरो टाकू नका, अदर दॅन झिरोच व्हॅल्यू टाका. युजरला जी व्हॅल्यू टाकायची ते युजर टाकू शकतो. ओके, पण युजरच्या त्या व्हॅल्यू वरती जर रन टाइम एरर येत असेल तर ते हँडल करण्याचं काम कोणाचं आहे, डेव्हलपरचं आहे. ओके, म्हणजे बघा आता तुमचे सपोज 8 डिवाइड बाय सपोज मी 2 केलं, विल गेट द प्रॉपर आउटपुट. ओके, 4. नाउ सपोज 2 डिवाइड बाय मी आता 0 केलं, काय आलं, कॅनॉट डिवाइड बाय 0. सो दिस इज अ एरर. ओके, आता तुम्ही ऍज अ डेव्हलपर म्हणून तुम्ही एक प्रोजेक्ट करून दिलेला आहे युजरला, तर युजरला तुम्ही रिस्ट्रिक्शन नाही देऊ शकत की त्यांनी कोणती व्हॅल्यू टाकायची आहे ऍज अ डिनॉमिनेटर म्हणून. ओके, न्यूमरेटरला 0 असेल तरी
तरी चालतं बघा. 0 divided by you will get the 0. So numerator ला 0 is allowed but denominator is not allowed. Okay. But you cannot give restriction to user. ठीक आहे, मग युजरनी जर 0 टाकलं तर त्याला असं एरर मिळालं पाहिजे. मीन्स व्हॉट cannot divide by 0. ओके, सो युजरला काय झालं पाहिजे, प्रॉपर हँडलिंग झालं पाहिजे. म्हणजे cannot divide by 0 हे युजरला डिस्प्ले झालं पाहिजे. सो आता हा कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम ऑलरेडी बिल्ट इन आहे. ओके, आता कन्सिडर करा की हा कॅल्क्युलेटरचा असा केला असता की तुम्ही व्हॅल्यू टाकताय, इथे कॅनॉट डिवाइड बाय 0 च्या ऐवजी ब्लँक स्पेस येते. मग तुम्हाला काही कळेल का असं होतंय. ठीक आहे, बट तो मेसेज डिस्प्ले केलाय कॅनॉट डिवाइड बाय 0. ह्याच्यामुळे युजरला काय कळेल की डिनॉमिनेटरला युजर डिवाइड 0 नी करतोय म्हणून ही एरर आली. हा कशामुळे युजरला आयडेंटिफाय झालं, बिकॉज यू हॅव डिस्प्लेड कॅनॉट डिवाइड बाय 0 मेसेज. ओके, आता बघा सिंपल. आता आपण एक प्रोग्राम लिहिला. सपोज आता मी टर्बो सी मध्ये एक प्रोग्राम लिहिते. त्याच्यानंतर जे ट्राय कॅचचे प्रोग्राम्स आहेत ना, तर ते म्हणजे जे आपण एक्सेप्शन हँडलिंगचे प्रोग्राम करणार आहे तर ते टर्बो सी वरती सपोर्ट होत नाही. ठीक आहे, पण जस्ट आता आपल्याला एक सिंपल मी प्रोग्राम तुम्हाला दाखवतेय. डिव्हिजन ऑफ 2 नंबर्स. आपण अजून एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम यूज केलेला नाहीये. तो का करायचा त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवतेय. सॉरी, मी ऑल लँग्वेजेस सध्या शिकवते त्याच्यामुळे. ठीक आहे, सी आउट एंटर एन बी सी ए बी. ठीक आहे, नाउ सी इज इक्वल टू ए डिवाइड बाय बी. सेव करते. कंपाईल. बघा विदाउट 0 एरर कंपाईल झालेला. मीन्स व्हॉट बघा, तुम्ही प्रॉपर हेडर फाइल्स इन्क्लूड केलेला आहे, त्याचे सिंटॅक्स राईट आहे. डॉट चा पण सिंटॅक्स राईट आहे. व्हॉइड मेन प्रॉपर लिहिलंय. स्टार्ट केलंय मेन एंड केलंय. गेट ch प्रॉपर प्लेसला दिलेले. सी आउटचं सिंटॅक्स बरोबर आहे. ए बी डिक्लेअर केलंय, सी डिक्लेअर केलाय. CLR SCR चा बरोबर आहे. सी आउटचा परत ह्या स्टेटमेंटचा बरोबर आहे. सी इन पण राईट आहे. डिव्हिजनचा फॉर्म्युला पण राईट आहे. डिस्प्ले पण सी बरोबर केलेलं आहे. सो इथे कुठेही सिंटॅक्स एरर नाही. ओके, आता मी प्रोग्राम रन केला. ठीक आहे, आता कन्सिडर करा की हे कॅल्क्युलेटरच आहे जे की तुम्ही प्रोग्राम केलेले आहे आणि तुम्ही एका युजरला हँड ओव्हर केलेले आहे ऍज अ प्रोजेक्ट म्हणून. ठीक आहे, आता युजरनी टाकलं 5 6 मिळाली सी ची व्हॅल्यू 0. बरोबर ना, बिकॉज 5 ला डिवाइड जर 6 ने केला तर सी आपण इंटिजर घेतलेला आहे ना. सो काय आलं, 0 पॉइंट समथिंग येईल. सो तुम्हाला 0 दिला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता परत एकदा दाखवते. 4 2 तुम्हाला 2 आला. बरोबर, सो प्रॉपर आउटपुट आले. सो तुम्ही आता कन्सिडर करा की हा एक कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम आहे आणि हा तुम्ही एका युजरला हँड ओव्हर केला. त्यांनी आउटपुट त्याला फर्स्ट अटेम्प्टला बरोबर मिळालं. ओके, नाउ आता मी परत रन केला आणि इथे 0 दिला तर काय आउटपुट मिळालं का नाही. पण ऍज अ युजर म्हणून युजरला काय कळेल का की प्रोग्राम मध्ये तर काही आउटपुट इनपुटला बरोबर आन्सर येते आणि काही इनपुटला रॉंग येते. तर तेच कॅल्क्युलेटर वरती काय आलेलं आहे की कॅनॉट डिवाइड बाय 0 हे डिस्प्ले झाले. सो युजर विल गेट टू नो दॅट की डिनॉमिनेटर और ज्यांनी तो डिवाइड करतोय त्याची व्हॅल्यू 0 दिल्यामुळे कॅनॉट डिवाइड बाय 0 एरर आली. पण इथे तसं काहीच होत नाहीये बिकॉज कंपाईल टाइम एरर तर आलेली नाही. सो ही एरर काय आहे, रन टाइम. सो रन टाइम एरर आलेली आहे बट ते युजरला कळणारच नाही की का आलेली आहे. ओके, सो टू हँडल दॅट रन टाइम एरर यू हॅव टू यूज द एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम. ओके, सो बघा आता ठीक आहे. सो आता आपण काय करणार की काहीतरी आउटपुट डिस्प्ले करणार. जसं कॅल्क्युलेटर मध्ये डिस्प्ले झाले कॅनॉट डिवाइड बाय 0 दॅट वेनी. ओके, सो तुम्हाला रन टाइम एरर जर आली इच टाइम येईलच असं नाही. बघा, जर मी प्रोग्राम रन केला फर्स्ट अटेम्प्टला
मी एक व्हॅल्यू 4 दिली, एक 2 दिली, मला प्रॉपर आउटपुट मिळालं सीचं. ओके. सेकंड टाइमला मी व्हॅल्यू ए ची 4 दिली, बी ची 0 दिली, तेव्हा मला आउटपुट मिळालं नाही. सो ईच टाइम रन टाइम एरर येईलच असं नाही. इट मे ऑकर, डिपेंड्स ऑन द युजर्स इनपुट. ओके. त्याच्यानंतर बघा, आता सपोज मला 1 to 10 डिस्प्ले करायचं आहे, मी प्रॉपर प्रोग्राम लिहिला, तर कन्सिडर करा की मी हेडर फाइल्स इन्क्लूड केलेल्या आहेत. ओके. नाव इथे बघा, इंट आय इज इक्वल टू 1 केलं. ठीक आहे. व्हाईल आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. ओके. सी आउट आय गेट ch प्रोग्राम कम्प्लीट. सो माझा प्रोग्राम विथ 0 एरर कंपाईल होईल ऑब्विसली, बरं का. ठीक आहे. बट बिकॉज बघा सिंटॅक्स प्रॉपर कंपाईल होईल. मी void main प्रॉपर टाकले, कर्ली ब्रेसेस प्रॉपर टाकले, व्हेरिएबल प्रॉपर डिक्लेअर केले, व्हाईल कंडिशन प्रॉपर डिक्लेअर केली आहे, डिस्प्ले केले, विदाउट 0 एरर कंपाईल होईल. आता मी रन केला तर माझा प्रोग्राम हा इन्फानाइट लूप मध्ये जाणार. कुठे जाणार? इन्फानाइट लूप मध्ये जाणार. ओके. कुठे जाणार? इन्फानाइट लूप मध्ये जाणार. ओके. सो हे तुम्हाला कधी कळेल? जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करणार. ठीक आहे. मीन्स व्हॉट, देयर इज अ एरर इन युअर लॉजिक. ठीक आहे. काय एरर राहिली बघा, लॉजिक तुमचं काय चुकलं की तुम्ही इथे बघा आय 1 झाला. ठीक आहे. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 राईट आहे. प्रिंट झाला 1. आय प्लस प्लस करायचं तुमच्याकडून राहिलं. परत लूप, आय ची व्हॅल्यू काय राहिली? 1च राहिली. सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. परत काय प्रिंट झालं? 1च. सो हे लूप कंटिन्यू होणार बिकॉज तुम्ही आय इन्क्रीमेंट केला नाही, तर सो 10च्या पुढे तो कधी जाणारच नाही. तो ऑलवेज 1 राहील आणि 1 ऑलवेज लेस दॅन इक्वल टू 10 राहील. सो हे लूप कंटिन्यू होत राहणार. तुमचा प्रोग्राम कधीच एंड होणार नाही. सो हे झालं रन टाइम एरर. ओके. सो टू हँडल दिस टाइप ऑफ एरर्स or these exceptions, you need a exception handling mechanism to display the proper output or which exception is occurred. Okay. So for that आपण काय यूज करणार? एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम यूज करणार. ओके. सो if in your program, if runtime error occurs, then how to handle that error? How to handle that exception? So for handling that runtime error or the exception handling mechanism is used. So first I will draw the block diagram of the mechanism, then we will explain you. Statement that may causes an exception. बघा मे कीवर्ड आहे म्हणजे ऑकर स्टेटमेंट्स असे की जे एक्सेप्शन ऑकर होऊ शकतात त्या स्टेटमेंट्स मुळे, पण ईच टाइम होईलच असं नाही. मे कॉजेस अन एक्सेप्शन. ओके. जसं फर्स्ट अटेम्प्टला मी जेव्हा डिव्हिजन बाय झिरोचा प्रोग्राम रन केला तेव्हा एक्सेप्शन आलं नाही, पण सेकंड अटेम्प्टला आलं. मीन्स व्हॉट, ईच टाइम एक्सेप्शन ऑकर होईलच असं नाही, बट झालंच तर. Throw an exception. So this is a block diagram for the exception handling mechanism. बघा जसं if else असतं ना तसं try and catch block असतात एक्सेप्शन हँडलिंग मध्ये. ओके. सो ट्राय ब्लॉक मध्ये जसं if ब्लॉक मध्ये आपण if condition is true then the statements in if block will execute असं असतं. ओके. सो कंपल्सरी ट्राय ब्लॉक मधले स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. सो ट्राय ब्लॉक मध्ये आपण कोणते स्टेटमेंट टाकणार? दॅट मे कॉजेस अन एक्सेप्शन. फॉर एक्झाम्पल डिव्हिजन बाय डिव्हिजनचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये कुठे एक्सेप्शन येईल? जेव्हा तुम्ही डिवाइड करताय झिरोनी, म्हणजेच काय, कोणत्या स्टेटमेंटला एक्सेप्शन येणार? ह्या. ओके. सो हे स्टेटमेंट तुम्ही कुठे टाकणार? ट्राय ब्लॉक मध्ये. सो अशी 1 or more than 1. ओके. सो यू कॅन ऍड स्टेटमेंट दॅट मे कॉजेस अन एक्सेप्शन. ईच टाइम एक्सेप्शन विल ऑकर or runtime where error will occur is not. ओके. एक्सेप्शन may occur. ओके. इफ जर मी बी ची व्हॅल्यू 0 टाकलीच नाही देन एक्सेप्शन ऑकर होणार नाही. ओके.
पण एक्सेप्शन ऑकर होऊ शकतं ह्या स्टेटमेंट मध्ये जर युजरनी बी ची व्हॅल्यू टाकली तर. ओके, सो द स्टेटमेंट दॅट मे कॉजेस एन एक्सेप्शन you have to include that statement in a try block. Okay, and if exception occur then you have to throw that एक्सेप्शन. ओके, जेव्हा तुम्ही एक्सेप्शन थ्रो करणार ऑटोमॅटिकली कंट्रोल कुठे जाणार, कॅच ब्लॉक कडे जाणार. ओके, जसं इफ कंडिशन फॉल्स झाली की एल्स कडे कंट्रोल जातो ऑटोमॅटिकली, तसं जर एक्सेप्शन ऑकर झालं तर कंट्रोल कुठे जाईल, कॅच ब्लॉक कडे जाईल. मग कॅच मध्ये तुम्ही असे स्टेटमेंट लिहिणार दॅट हँडल्स अन एक्सेप्शन, जसं कॅल्क्युलेटर मध्ये कॅनॉट डिवाइड बाय 0. ओके, जसं मी तुम्हाला टर्बो सी मध्ये प्रोग्राम करून दाखवला, जेव्हा मी बी ची व्हॅल्यू 0 टाकते तेव्हा डायरेक्टली मला परत प्रोग्राम येतो, म्हणजे आउटपुटला काही दिसत नाही. मग ऍज अ युजर जर मला हा कोणीतरी प्रोग्राम करून दिला ऍज अ युजर म्हणून मला कळणारच नाही की नेमकं काय झालंय ते. ओके, सो इथे जर एक्सेप्शन ऑकर झालं तर युजरला काहीतरी व्हॅल्यू डिस्प्ले करायची. ओके, सम स्टेटमेंट्स or some statements you have to display for the user. Okay, so ते स्टेटमेंट कुठे येणार, कॅच ब्लॉक मध्ये येणार. ओके, आणि इफ जर एक्सेप्शन ऑकर झालं नाही तर कंपायलर कॅच ब्लॉक कडे येणार नाही. ओके, सो कॅच ब्लॉक, द स्टेटमेंट्स इन कॅच ब्लॉक विल एक्झिक्यूट ओनली इफ exception occur. Okay, and if exception occur, exception is throw by the throw keyword. ओके, आणि एक्सेप्शन थ्रो केल्यानंतर कंपायलरचा कंट्रोल येणार कॅच कडे, देन कॅच ब्लॉक मधले स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. कॅच ब्लॉक मध्ये असे स्टेटमेंट असणार दॅट हँडल्स अन एक्सेप्शन. ओके, अँड इफ एक्सेप्शन इज नॉट ऑकर्ड देन कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. ओके, आणि एकदा कंपायलर कॅच ब्लॉक कडे आला की परत तो ट्राय ब्लॉक कडे जाणार नाही. ओके, ठीक आहे, तर हे झालं तुमचं एक्सेप्शन. ओके, तर फॉर एक्झाम्पल बघा की हे झाली ब्लॉक डायग्राम, पण ऍक्च्युअली ट्राय आणि कॅचचं सिंटॅक्स काय आहे, सेम लाईक इफ एल्स. बघा ट्राय कीवर्ड. ओके, इथे नंबर ऑफ स्टेटमेंट्स येणार, देन थ्रो, इथे पण नंबर ऑफ स्टेटमेंट्स येऊ शकतात. थ्रो टाईप लिहिण्यापेक्षा आपण एक्सेप्शनच लिहूया, थ्रो किंवा ऑब्जेक्ट लिहू. देन कॅच, then type of that object or variable, then इथे number of statements. ओके, सो बघा असं बघा इथे ट्राय ब्लॉक मध्ये तुम्ही स्टेटमेंट लिहिणार दॅट कॉजेस अन एक्सेप्शन. जर त्या स्टेटमेंट मध्ये कोणतं एक्सेप्शन आलं की थ्रो होणार आणि कुठे जाणार, कॅच ब्लॉक कडे जाणार. ओके, आणि मग कॅच ब्लॉक मधले स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. जर एक्सेप्शन ऑकर झालं नाही तर थ्रो पण होणार नाही. ओके, आणि थ्रो पण होणार नाही, ट्राय ब्लॉक प्रॉपर एक्झिक्यूट होणार, मग कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. ओके, सो एकदा कंट्रोल कॅच कडे आला, सपोज आता बघा या थ्रो कीवर्ड नंतर पण काही स्टेटमेंट्स आहेत. ओके, आणि सपोज ह्या स्टेटमेंटला एक्सेप्शन आलं, ते थ्रो केलं की कॅच ब्लॉक मधले स्टेटमेंट एक्झिक्यूट झाले आणि तुमचा प्रोग्राम एंड झाला. आता थ्रो कीवर्ड नंतरचे जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये जरी एक्सेप्शन नसेल, ते प्रॉपर स्टेटमेंट असतील तरी सुद्धा ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही. सो एकदा कंट्रोल कॅच ब्लॉक कडे आला की परत तो ट्राय ब्लॉक कडे जाणार नाही. सो दिस इज अ सिंटॅक्स फॉर द ट्राय अँड कॅच ब्लॉक. ओके, सो फर्स्ट आपण एक ट्राय आणि म्हणजे आता बघा ट्राय कॅचचे पण मल्टिपल सिंटॅक्स आहेत. सो आपला स्टार्टिंगचा काय आहे, वन जर ट्राय असेल तर त्याला ऍटलिस्ट वन कॅच पाहिजेच आणि ह्याच्यामध्ये टाईप येणार. ओके, सो मल्टिपल कॅचचा आपण नंतरच्या पॉइंट मध्ये बघू. ओके, सो वन ट्राय त्याला ऍटलिस्ट लगेचच कॅच पाहिजे. जसं मग ट्राय ब्लॉक कम्प्लीट केला आणि त्याच्यानंतर एक दोन स्टेटमेंट टाकले असं चालणार नाही. ट्राय ब्लॉक कम्प्लीट झाला की लगेच नेक्स्ट काय पाहिजे, कॅच. जसं आपण पहिले इफ टाकले मग मध्ये 4-5 स्टेटमेंट लिहिलेत आणि मग एल्स टाकले, असं चालतं का, नाही. इफ ब्लॉक कम्प्लीट झाला की लगेच एल्स ब्लॉक स्टार्ट होतो. सेम तसंच ट्राय ब्लॉक कम्प्लीट झाला की लगेच कॅच ब्लॉक काय होणार, स्टार्ट होणार. ओके, सो हे झालं तुमचं एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम. आता मी तुम्हाला टर्बोसीचा प्रोग्राम दाखवला आहे. टर्बोसी मध्ये की जिथे जर आपण एक्सेप्शन हँडल नाही केलं आणि एक्सेप्शन जर आलं आणि ते आपण प्रोग्राम रन केला, आपल्याला काहीच डिस्प्ले नाही होत. सो युजरला ऍज अ युजर म्हणून युजरला कळणार नाही की त्यांनी फॉर्म्युलेज वगैरे तर बरोबर टाकलेत, पण एरर का 0 आली, बिकॉज इन मॅथमॅटिक्स मध्ये डिव्हिजन बाय 0 इज अलाउड नाहीये. मग आपण इथे मॅथ्स आणतोय ना फक्त प्रोग्राम मध्ये, सो इथे पण अलाउड नाहीये. ओके, सो वी हॅव टू राईट द
एक्सेप्शन हँडलिंग प्रोग्राम मध्ये आपल्याला एक्सेप्शन हँडलिंग राईट डाऊन करावं लागेल. ओके, आता बघा आता तुम्हाला सीपीपी मध्ये जास्त करून डिव्हिजन बाय झिरोच आहे. ओके, आणि जावा मध्ये पण तुम्हाला खूप डिटेल मध्ये एक्सेप्शन हँडलिंग आहे. इथे जास्त नाहीये बिकॉज सीपीपी मध्ये थोडेसे रिस्ट्रिक्शन येतात, कारण की सिस्टम डिफाईन क्लासेस नाहीये जसे जावा मध्ये आहेत. सो इथे आपण फक्त डिव्हिजन बाय झिरो हेच हँडल करणार आहे. ओके, आता बघा फर्स्ट आता आपण ह्याला हँडल करू, ह्या प्रोग्रामला एक्सेप्शन हँडलिंग करू. जर युजरने बी ची व्हॅल्यू 0 टाकली तर मग डायरेक्टली एक्झिट होण्याच्या ऐवजी आपण काहीतरी मेसेज डिस्प्ले करू, जसं कॅल्क्युलेटरनी केलेलं आहे. सो युजर विल नो दॅट ही हॅज एंटर द डिनॉमिनेटर ऍज अ 0, दॅट्स वाय ही इज गेटिंग दॅट एरर. ओके, सो आपण बघा आता त्याच्यानंतर तुम्हाला मी एक सांगितलं की टर्बो सी मध्ये ट्राय आणि कॅच ब्लॉक येथे सपोर्ट करत नाही, त्याच्यासाठी कोणती हेडर फाईल पण नाही. पण पहिले मी तुम्हाला एरर दाखवते आणि मग आपण हाच प्रोग्राम देव सीपीपी वरती करू. ओके, तर बघा आपण ट्राय कॅच पहिल्यांदा यूज करूया. ठीक आहे, तुम्ही रिस्ट्रिक्शन युजरला नाही देऊ शकत की युजरनी कोणती व्हॅल्यू टाकायची. ओके, बट युजरनी जर व्हॅल्यू चुकून टाकलीच कोणती बी ची व्हॅल्यू 0, तर आपण इथे चेक करू इफ बी इज डबल इक्वल टू 0 जर असेल तरच आपण काय करणार, थ्रो करणार. सो थ्रो बी करा. ओके, म्हणजे तुम्ही प्रिमिटिव्ह डेटा टाइप थ्रो करू शकता, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, कोणतीही व्हॅल्यू. ओके, नाउ काय कम्प्लीट होईल, देन कॅच. आता तुम्ही थ्रो काय केलेले, बी केलेले. बी कोणत्या टाइपचा आहे, इंटिजर. सो हियर ऑल्सो इंटिजर. ओके, सो इंटिजर पुढे बी लिहिला तरी चालेल, तुम्ही काही लिहू शकता. ठीक आहे, एक्स ला. ठीक आहे, आणि सी आउट. तुम्हाला जे हँडल बघा, जे हँडल करतो ना आपण कॅच मध्ये काय असतं, स्टेटमेंट दॅट हँडल्स अन एक्सेप्शन. ओके, सो दॅट इज टोटली डिपेंड्स ऑन द युजर. युजरला एक्सेप्शन कसं हँडल करायचं आहे, सो त्याच्यासाठी काय काय स्टेटमेंट राईट डाऊन करायची, टोटली डिपेंड्स ऑन द युजर. ओके, सो युजर असं आपण जस्ट डिस्प्ले करू एक्सेप्शन कॉट विच एक्सेप्शन डिव्हिजन बाय 0, और तुम्ही डायरेक्टली लाईक कॅल्क्युलेटर डिस्प्ले करू शकता, कॅनॉट डिवाइड बाय 0. ओके, तर आपण तेच करूया, कॅनॉट डिवाइड बाय 0. ओके, नाव बघा सेव्ह केलं ह्याला, आता रन करते. बघा एरर आली, कशा अनडिफाईन सिम्बॉल ट्रायला एरर आली. ओके, सो मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की टर्बोसी मध्ये ट्राय कॅच वर्क होत नाही जरी आपला हा प्रोग्राम बरोबर आहे तरी. आता हाच प्रोग्राम आपण देव सीपीपी करू. ओके, बस एवढ्यासाठीच मी टर्बोसी आज ओपन केलेलं, की तुम्ही जर टर्बोसीवर प्रोग्राम केला की मी जर डायरेक्ट देव सीपीपी वर तुम्हाला दाखवला असता आणि मग तुम्ही सेम प्रोग्राम टर्बोसी वरती जरी केला असता तर तुम्हाला एरर आले असते. मग परत तुम्हाला नंतरचा डाऊट की का रन होते, त्याच्यामुळे मी आधी रन करून दाखवला तुम्हाला. ओके, बघा आता टर्बोसीनी प्रोग्राम करायचा आहे. iostream डॉट आपण लिहित नाही. देन युजिंग नेमस्पेस स्टँडर्ड याच्यामध्ये तुमचे ट्राय आणि कॅच असतात, त्याच्यामुळे ते एरर्स इथे येत नाही. एंटर A and B. ओके, नाउ ट्राय ब्लॉक. ट्राय मध्ये असे स्टेटमेंट दॅट मे कॉज अन एक्सेप्शन. सो ट्राय मध्ये आपण लिहिणार इफ युजरनी जर बी ची व्हॅल्यू 0 टाकली देन एक्सेप्शन थ्रो करायचं. जसं मगाशी काही आउटपुट मिळत नव्हतं तुम्हाला, बट आता यू विल गेट सम आउटपुट. ओके, C इज इक्वल टू A डिवाइड बाय B. जे व्हेरिएबल तुम्ही थ्रो केले ते व्हेरिएबल ज्या टाईपचे त्याच टाईपचं कॅच पाहिजे. बघा
सेव्ह केलं प्रोग्राम, एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. बघा आता 5 आणि 2 टाकलं, मला प्रॉपर आउटपुट मिळालं, थ्रो झालं नाही. बघा आता काय केले आपण, एंटर, ए आणि बी ची व्हॅल्यू काय टाकली, 5 टाकली. ओके, नाव कसं एक्झिक्यूट झालं बघा, ए ची व्हॅल्यू 5, बी ची 2 टाकली. नाव ट्राय ब्लॉक मध्ये येणार कंपायलर, बी काय टाकलं आपण 2, 2 इक्वल टू 0 आहे का, नाही. सो इफ होणारच नाही, म्हणजे थ्रो होणार नाही. थ्रो नाही झालं तर कॅच कडे पण येणार नाही. ओके, इफ होणारच नाही. सो 5 डिवाइड बाय 2 येईल. सो सी आपला इंटिजर असल्यामुळे फक्त आपल्याला क्वोशन मिळेल आणि सी डिस्प्ले झाला. ओके, सो इथे थ्रो कडे कंपायलर आलंच नाही, सो कॅच पण एक्झिक्यूट झालं नाही. ऑब्वियस आहे ना, जसं आपण कॅल्क्युलेटर वरती प्रॉपर जर डिव्हिजन करतोय, 5 डिवाइड बाय 2, इथे फक्त पॉइंट मध्ये मिळेल आपल्याला, आपण सी इंटिजर घेतल्यामुळे 2 आलं. ओके, सो प्रॉपर आउटपुट मिळते. पण जेव्हा आपण डिवाइड 0 नी करतोय तेव्हा एरर येते. आणि मगाशी काय होतं की आपण ट्राय कॅच ब्लॉक लिहिला नव्हता, सो आपल्याला काहीच आउटपुट डिस्प्ले नव्हतं, एक मेसेज सुद्धा नाही. ओके, सो आता बघा, आता हाच प्रोग्राम मी परत रन करते, एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. सो बघा काय झालं, कॅनॉट बी, आता बघा ए ची व्हॅल्यू 4 टाकली, बी ची 0 टाकली. ओके, सो ट्राय ब्लॉक मध्ये आलं, बी ची व्हॅल्यू काय 0, 0 इक्वल टू 0 IS, थ्रो बी. थ्रो केल्यानंतर डायरेक्टली कंट्रोल कुठे येणार, कॅच कडे येणार, आणि इथे स्लॅश लिहायचं राहिलं, सो तो एंड डिस्प्ले झाला. ठीक आहे, डायरेक्टली कॅच कडे येणार. सो कॅच पण तुमचं सेम टाईपचं पाहिजे ज्या टाईपचं तुम्ही व्हेरिएबल थ्रो केलेलं. सो इंटिजर आहे, सो मॅच झालं, सो स्क्रीनवर डिस्प्ले झालं कॅनॉट डिवाइड बाय 0. सो हाच प्रोग्राम जर तुम्ही ऍज अ डेव्हलपर म्हणून युजरला हँडओव्हर केला, आता युजरनी जर आपण ट्राय ब्लॉक नसतं लिहिलं तर काय झालं असतं की काहीच व्हॅल्यू डिस्प्ले नसते झाली. मग युजरला कळलंच नसतं की काही इनपुट साठी तर मला डिव्हिजन मिळते आणि काही इनपुट साठी मिळत नाही. बट आता एक्सेप्शन हँडल झाल्यामुळे युजरला काय कळलं की कॅनॉट डिवाइड बाय 0 डिस्प्ले झालं, देन युजर विल नो दॅट I have entered the value of the b as a 0. आलं का लक्षात? ठीक आहे, सो दिस इज एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम. आता बघा, थ्रो झाल्यानंतर डायरेक्टली कॅच कडे आला, मग इथले कोणतेही स्टेटमेंट एक्झिक्यूट झाले नाही. आलं का लक्षात? ठीक आहे, सो एकदा कंपायलर कॅच कडे आला की तो परत ट्राय कडे जाणार नाही. आता कॅच नंतर लिहिलेले स्टेटमेंट्स का एक्झिक्यूट, एक्सेप्शन थ्रो होऊ किंवा नाही होऊ तरी सुद्धा तो कॅच नंतरचा जो ब्लॉक स्टेटमेंट्स असतील ते एक्झिक्यूट होणारच आहेत. ओके, बघा 4 to एंड डिस्प्ले झालं, म्हणजे प्रॉपर थ्रो झालं नाही, बिकॉज डिव्हिजन बाय 0, बी इक्वल टू 0 आलंच नाही. सो थ्रो कडे कंपायलर आलं नाही, थ्रो कडे नाही आलं तर कॅच कडे पण नाही होणार. सो कॅच ब्लॉक एक्झिक्यूट नाही झाला, पण कॅच नंतरचं जे स्टेटमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट झालेलं आहे. सो एक्सेप्शन ऑकर जरी नाही झालं तरी सुद्धा कॅच नंतरचे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि एक्सेप्शन ऑकर झालं तरी सुद्धा कॅच नंतरचे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. ओके, सो ऑब्वियस आहे की कॅच ब्लॉक कधी एक्झिक्यूट होईल, जर थ्रो झालं एक्सेप्शन तर. ओके, आता बघा मी थ्रो केला बी, ओके, बट इथं कॅच मध्ये लिहिलं फ्लोट. आता बघा काय होतंय. ठीक आहे, हे प्रॉपर झालं. ठीक आहे, आता बघा terminate called after throwing an instance of int. बघा, थ्रो केला इन्स्टन्स, टर्मिनेट झालाय प्रोग्राम, ऍड नॉर्मल टर्मिनेशन झाले प्रोग्रामचं. कॅच कॅनॉट डिवाइड बाय 0 आलं का, नाही आलं का. युजर बी ची व्हॅल्यू 0 आली, 0 टाकलेली तुम्ही बी ची व्हॅल्यू, 0 इक्वल टू 0 ट्रू आहे. थ्रो केलं कंपायलरने एक्सेप्शन, पण कंपायलरला कॅचच मिळाला नाही कोणत्या टाईपचा, इंटिजर, बिकॉज थ्रो काय केलं, बी केलं होतं. बी कोणत्या टाईपचा, इंटिजर. सो कंपायलर काय करणार, कॅचला मॅच करणार. सो थ्रो तर झाले एक्सेप्शन, बट बघा काय आलेले इथे,
टर्मिनेट बिकॉज ऑफ काय इथे आलं बघा, रन करूयात एकदा. टर्मिनेट कॉल्ड आफ्टर थ्रोइंग अन इन्स्टन्स ऑफ इट. सो थ्रो काय केलं, इंट केलं थ्रो. ओके, पण कॅच इंट मिळालाच नाही. सो तुमचं जे एरर आहे कॅनॉट डिवाइड बाय 0 हे डिस्प्ले होणार नाही. सो कॅच पण त्याच टाईपचा पाहिजे आणि थ्रो बीच केलं पाहिजे असं काही नाही. जस्ट आपलं इथे कन्सर्न काय की जर बी ची व्हॅल्यू 0 टाकली तर कंट्रोल कॅच कडे गेला पाहिजे. सो इथे तुम्ही आता जर फ्लोटचं लिहिलेलं आहे तर इथे तुम्ही कोणती पण फ्लोटची व्हॅल्यू टाका, थ्रो करा फ्लोटची व्हॅल्यू, आता प्रॉपर तुम्हाला आउटपुट मिळेल. आपल्याला फक्त कंट्रोल कॅच कडे आणायचं आहे, दॅट इज आवर कन्सर्न. ओके, डबल आहे का, ठीक आहे. देव सीपीपी मध्ये इथे आपण डबल लिहून मगाशी जरी आपण इथे बघा, आता मी इंटिजर केलं आणि खाली जरी डबल केलं तरी पण सेम होणार आहे. इंट आहे ना, 1 जसं बी जर इंटिजर आहे तसं 1 पण इंटिजर आहे ना. सो इथे डबल आहे. आता जर मी इथे 1.0 केलं आता प्रॉपर होईल. बघा, कॅनॉट डिवाइड बाय 0. सो त्या टाईपचं थ्रो आहे. थ्रो का करता तुम्ही, कॅच कडे येण्यासाठी. ओके, सो थ्रो जर तुमचा फ्लोट डबल आहे तो इथे पण डबल, फ्लोट वर्क नाही होते, ठीक आहे. सो इथे जर तुम्ही डबल केलं तर इथे पण डबल लिहायचं आहे. जर कॅच त्याला मिळाला नाही तर एक्झिक्यूट होणार नाही. आता बघा, इथे मी आता इंट लिहिते. आय थिंक इथे टाईप कन्व्हर्जन होऊ शकतं, बघूयात आपण एकदा. बघा, टर्मिनेट झाला की डबल तुम्ही थ्रो केलाय पण कॅच काय केलाय, इंट केलाय. सो तुमचं एक्सेप्शन इथे हँडल होणार नाही. आलं का लक्षात. सो दिस इज अ सिंपल प्रोग्राम फॉर द ट्राय अँड कॅच एक्सेप्शन हँडलिंग. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा, ट्राय युजिंग मल्टिपल कॅच. मल्टिपल कॅच, एका ट्रायला मल्टिपल कॅच. आता सपोज तुमच्या प्रोग्राम मध्ये जसं मी आता सध्या फक्त इंटिजर व्हॅल्यूज थ्रो केली होती किंवा इंटिजर काढून आपण डबल व्हॅल्यूज थ्रो केली, सो एकच कॅच आला बिकॉज एकच व्हॅल्यू थ्रो केली. बट सपोज तुमच्या प्रोग्राम मध्ये मोर दॅन 1 टाईपचे एक्सेप्शन जर थ्रो होत असतील तर मग तुम्हाला मल्टिपल कॅच लागेल. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही डबल व्हॅल्यू थ्रो करताय पण कॅच जर इंटिजर लिहिला तर एक्सेप्शन हँडल होणार का, नाही. सो जर तुमच्या एकाच प्रोग्राम मध्ये डबल टाईपचे पण एक्सेप्शन थ्रो होते, कॅर टाईपचं पण होते, इंटिजर टाईपचं पण होते. सो यू नीड 3 डिफरंट कॅच. ओके, सो फॉर एक्झाम्पल बघा, आपण पहिल्यांदा मी ते प्रोग्राम राईट डाऊन करते. बघा, सिंगल ट्राय अँड मल्टिपल कॅच, टाईप 1 व्हेरिएबल 1, देन इथे स्टेटमेंट्स येतील, देन कॅच टाईप 2 व्हेरिएबल 2, इथे स्टेटमेंट्स, असे नंबर ऑफ कॅच जेवढे असतील तेवढे. ओके, सो आता आपण एक सिंपल करूयात. तुम्हाला डिटेल्स मध्ये जास्त प्रोग्राम नाहीये, म्हणजे प्रॉपर एखाद्या एक्झाम्पलनी, ठीक आहे. तर सगळे तुम्हाला इथे लिहूयात आपण, ट्राय कॅच. डिव्हिजन बाय 0 एक प्रॉपर एक्सेप्शनचा प्रोग्राम आहे, बाकी असे जास्त नाही. तुम्हाला जावा मध्ये प्रॉपर इम्प्लिमेंटेशन आहे एक्सेप्शन हँडलिंगचं. ओके, नाव आपण चेक करू. इफ ए इज लेस दॅन 0 आपण डिफरंट टाईपचे एक्सेप्शन थ्रो करू. इंटिजर टाईपचं थ्रो केला, इफच लिहूयात. थ्रो कॅरेक्टर एक थ्रो केला. ओके, कोणताही कॅरेक्टर सिंगल कोट मध्ये 3 डिफरंट टाईपचे आपण एक्सेप्शन थ्रो केले. सो वी नीड 3 कॅच. ओके, एक ट्राय आणि त्याला अटॅच 3 कॅच. सो इथे मी ट्राय कम्प्लीट केलाय. नाव कॅच. आता मी पहिले इंटिजर थ्रो केले, नंतर डबल, नंतर कॅच, तर त्याच वेळी कॅच लिहिलं पाहिजे असं काही नाही, फक्त तिन्ही कॅच पण आले पाहिजे तुमच्या प्रॉपर एक्झिक्युशन साठी. सो पहिले मी कॅर लिहू शकते, नो प्रॉब्लेम.
ए लिहू नका, परत एरर येऊ शकते. सपोज CH जस्ट आपण लिहू, त्याचं कुठे जास्त यूज करत नाही आपण त्या व्हेरिएबलचा. कॅरेक्टर एक्सेप्शन कॉड, जस्ट एक मेसेज डिस्प्ले करू आपण. ज्या सिक्वेन्सनी थ्रो केले त्याच सिक्वेन्सनी पाहिजे असं काही नाही. इथे तुम्ही CH लिहू शकता डबल, बिकॉज हा CH चा फक्त कॅर टाईपचा या ब्लॉक पुरताच आहे. ओके, इंटीजर एक्सेप्शन कॉट. डबल टाइप ऑफ एक्सेप्शन कॉट कॅच कंप्लीट अँड मेन कंप्लीट. बघा आता ए ची व्हॅल्यू तुम्ही टाकणार. सपोज मी ए ची व्हॅल्यू 10 टाकली, ट्राय कडे आले 10 लेस दॅन 0 आहे का, नाही. 10 ग्रेटर दॅन 0 आहे का, येस आहे. सो थ्रो होणार. थ्रो झाल्यानंतर कंट्रोल डायरेक्टली कॅच कडे येणार, देन मॅच करणार. थ्रो काय केलं तर आपण डबल टाईप. सो डबल टाईपचा कॅच आहे का, नाही. जर एकच कॅच असतं तर इथे मगासारखी एरर आली असती, टर्मिनेट आफ्टर थ्रोइंग द इन्स्टन्स ऑफ डबल. ओके, बट इथे मल्टिपल कॅच आहे. सो परत कंपायलर नेक्स्ट कॅच कडे जाणार, टाईप करणार. जो थ्रो काय केलं तर आपण 1.0. सो डबल मॅच करणार, आहे का, नाही. देन नेक्स्ट कॅच कडे जाणार, डबल, येस मॅच झालं. सो डबल एक्सेप्शन कॉट असं डिस्प्ले होणार. ओके, आणि प्रोग्राम एंड होणार. सो परत हे रिमेनिंग इफ कडे येणार नाही. एकदा थ्रो झालं की परत प्रोग्राम येत नाही ट्राय कडे. ओके, नाव परत मी प्रोग्राम रन केला. आता सपोज मी ए ची व्हॅल्यू 0 टाकली. ओके, ए इज लेस दॅन 0, नाही. ए इज ग्रेटर दॅन 0, नाही. ए इक्वल टू 0, येस. तर थ्रो एक्स, तर एक्स काय, कॅर टाईपचा. सो कॅच कडे येणार, फर्स्ट कॅच कडे. सो थ्रो काय केले आपण, कॅच टाईप. सो इथे फर्स्ट कॅचलाच मॅच झालं, कॅरेक्टर एक्सेप्शन कॉड डिस्प्ले होणार आणि प्रोग्राम एंड होणार. एकच कोणता तरी कॅच काय होतो, एक्झिक्यूट होतो. ओके, नाव आता सपोज मी -3 व्हॅल्यू टाकली. सो इथे आलं -3 लेस दॅन 0. सो थ्रो 1 काय, इंटीजर. थ्रो झालं की पहिले कॅच कडे येणार. थ्रो काय केलं, इंटीजर. इथे काय, कॅर. सो नेक्स्ट कॅचला सर्च करणार, इंट मॅच झालं, इंटीजर एक्सेप्शन कॉड डिस्प्ले होणार. ओके, सो दिस इज हाऊ you can handle multiple type of exception. Okay, so आपण प्रोग्राम लिहूयात. पहिल्यांदा सेव्ह एज करून लिहायचं म्हणजे प्रॉपर सिंटॅक्स येतो बघा. .cpp, ठीक आहे. आयु स्ट्रिंग using namespace standard int main. तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू पण लिहू शकता. कंपाइल टाइम इनिशियलायझेशन. So if a is equal to 0, throw 1. ठीक आहे, कोणत्याही तिन्ही कंडिशन लिहा. इफ a is less than 0, थ्रो 1.0. कोणतेही डबल व्हॅल्यू लिहा. आणि इफ a is greater than 0, थ्रो सिंगल कोट मध्ये 1 पण टाकू शकते मी कॅर टाईपला. ओके, ट्राय कंप्लीट, देन कॅच ch cout character type exception occurred, then catch double type exception occurred, then int.
जेवढे टाईपचे थ्रो केलेले आहेत तेवढे द्यायचे. सी आउट इंटिजर टाइप एक्सेप्शन ऑफर, रिटर्न 0, सेव. सिक्स, so 6 is greater than 0. काय आलं बघा, ग्रेटर दॅन 0 साठी आपण थ्रो काय केलेलं आहे, आय थिंक कॅरेक्टर केलेले. ग्रेटर दॅन 0 साठी कॅरेक्टर केलेलं आहे. सो काय आलं, कॅरेक्टर टाइप ऑफ एक्सेप्शन ऑकर. ठीक आहे. -0 -4. सो आपण इथे डबल केलेले. ओके. आणि 0 साठी आपण इंटिजर केलं. लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं डिफरंट टाइप ऑफ एक्सेप्शन हँडलिंग. ओके. नाऊ आता नेक्स्ट बघा. आता इथे बघा काय केलं आपण, ईच कॅच मध्ये एक डिफरंट मेसेज डिस्प्ले केलं. इथे कॅरेक्टर एक्सेप्शन कॉट, इथे इंटिजर एक्सेप्शन कॉट आणि इथे डबल. सो आपला मेसेज काय आहे, डिफरन्स आहे, डिफरंट आहे फ्रॉम वन अदर. ओके. सो एक्सेप्शन कॉट हे जरी सेम असेल पण कॅरेक्टर, इंटिजर आणि डबलनी हे मेसेजेस काय होतात की डिफरंट होतात. ओके. सो जेव्हा आपल्याला डिफरंट वेनी ईच टाइपचे एक्सेप्शन हँडल करायचे, फॉर एक्झाम्पल इंटिजर एक्सेप्शन थ्रो झालं तर वेगळ्या वेने हँडल करायचे, म्हणजे हा मेसेज डिस्प्ले करायचा इंटिजर एक्सेप्शन किंवा काहीतरी डिफरंट वे. ओके. डबल एक्सेप्शन, डबल टाइपचं एक्सेप्शन ऑकर झालं की काहीतरी वेगळ्या वेने, कॅरेक्टर टाइपचं झालं की डिफरंट वेने. सो ईच टाइप साठी मला कॅच मध्ये डिफरंट स्टेटमेंट्स लिहायचे आहे. सो त्या केसमध्ये यू हॅव टू राईट द सेपरेट कॅच फॉर ईच टाइप ऑफ एक्सेप्शन. ओके. बघा काय सांगितलं की सपोज तुम्हाला ईच टाइप ऑफ एक्सेप्शन हे डिफरंट वेने हँडल करायचं आहे. ओके. सो इंटिजर जर एक्सेप्शन ऑकर झालं तर त्याच्यासाठी एक वेगळा वे आहे हँडलिंगचा, म्हणजे कॅच मधले जे स्टेटमेंट्स आहेत that statements are different than the double type of a catch, different than the cat type of a catch. Okay. So जर तुम्हाला each टाइपचे एक्सेप्शन डिफरंट वेने हँडल करायचे आहेत तर तुम्हाला सेपरेट कॅच लिहिणं नेसेसरी आहे. ओके. नाउ सपोज जर अशी एक केस आहे की तुम्हाला कोणत्याही टाइपचे एक्सेप्शन येऊ, तुम्हाला जस्ट सेम वेने हँडल करायचे. फॉर एक्झाम्पल यू हॅव टू डिस्प्ले जस्ट एक्सेप्शन कॉट. ओके. हा एक मेसेज आहे सिंपल. तर कोणत्या पण टाइपचं जरी एक्सेप्शन आलं तरी पण मला सेम वेने हँडल करायचं आहे. देन मग डिफरंट कॅच द्यायची काय गरज आहे की 3 टाइपचे एक्सेप्शन मी हँडल करते, डबल, कॅरेक्टर आणि इंटिजर. ओके. त्यांचे 3 डिफरंट कॅच दिले पण त्याच्यामध्ये स्टेटमेंट जर सेम लिहिले मी 3 टाइम्स 3 कॅच मध्ये, then this is not the feasible way. जर तुम्हाला each type of exception is you have to handle different way, then you have to include the separate catch for each type of exception. Okay. But जर तुम्हाला all type of exception जर same way ने handle करायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, एकाच कॅच मध्ये all type चे exception कॉट करावे लागेल. जसं फर्स्ट प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण जर थ्रो 1.0 दॅट इज डबल केलं आणि एकच सिंगल कॅच दिला इंटिजर तर एक्सेप्शन कॅच होईल का, नाही होणार. ओके. सो आपल्याकडे दुसरा वे काय की ज्या टाइपचे तुम्ही एक्सेप्शन थ्रो करणार त्या टाइपचं कॅच इन्क्लूड करायचं. ओके. मोर दॅन वन टाइपचे एक्सेप्शन असेल तर डिफरंट कॅच इन्क्लूड करायचे. वेन यू हॅव टू हँडल इच टाइप इन अ डिफरंट वे. ओके. बट सपोज तुम्हाला सेम वेने हँडल करायचं आहे पण तुमच्या प्रोग्राम मध्ये एकच थ्रो स्टेटमेंट नाहीये, मल्टिपल थ्रो आहे, म्हणजे मल्टिपल टाइपचे एक्सेप्शन थ्रो होणार आहे. बट कॅच हँडल तुम्हाला कोणत्याही टाइपचं झालं तरी एकच वेने करायचं
करायचा आहे. सो तुम्ही एकच कॅच असं लिहिणार की दॅट कॅन ऍक्सेप्ट ऑर कॅचेस ऑल टाइप ऑफ एक्सेप्शन. ओके, सो नेक्स्ट पॉइंट आहे बघा, कॅच ऑल एक्सेप्शन्स. सो त्याच्यामध्ये तुमचा ट्राय येणार, ट्राय मध्ये तुम्ही डिफरंट कॅच थ्रो करणार आणि देन कॅच मध्ये इथे 3 डॉट्स लिहिणार आणि इथे जो सिमिलर वे आहे तो इथे लिहिणार की ज्याच्या म्हणजे कोणत्याही टाइपचे एक्सेप्शन जरी ऑकर झालं तरी मला एकाच वेने ते हँडल करायचे आहे. सो सेपरेट कॅच लिहायची गरज नाही. आता इथे जे 3 डॉट्स आहेत की जसं प्रिव्हियस प्रोग्राम मध्ये मी 3 एक्सेप्शन्स केले ना, डबल, इंटिजर आणि कॅट, म्हणून 3 डॉट एका असं नाही. तुमच्या प्रोग्राम मध्ये लॉंग टाइपचे एक्सेप्शन असू द्या, स्ट्रिंग टाइपचं असू द्या, कोणत्याही टाइपचं असू द्या, 5 टाइपचे एक्सेप्शन असू द्या, 10 टाइपचे असू द्या, बट तुम्हाला ऑल एक्सेप्शन एकाच वेने हँडल करायचे असेल देन यू कॅन यूज द कॅच ऑल एक्सेप्शन मेकॅनिझम हिअर. मग तुमचे एक्सेप्शन 5 टाइपचे असू, 10 टाइपचे असू, डॉट 3 येणार आहे. ओके, असं काही नाही की तुम्ही 3 टाइपचे एक्सेप्शन हँडल करताय म्हणून डॉट 3 आहे. कॅच ऑल एक्सेप्शन मध्ये कॅचच्या मध्ये 3 डॉट्स असणार आहे. ओके, सो एक्सेप्शन तुमचं 2 टाइपचे असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या, n नंबर ऑफ टाइप ऑफ एक्सेप्शन असू द्या, डॉट काय येणार आहे, 3 येणार आहे. ओके, आणि व्हॉट इज द यूज ऑफ दिस कॅच? इट कॅचेस ऑल टाइप ऑफ एक्सेप्शन. When to use this catch all exception mechanism? When you want to handle all the types of exception in a similar way. Okay, that time you can use the catch all exception. आता for example बघा आपण प्रोग्राम करू. आज प्रोग्राम मी सेव्ह ॲज करते. तो हे सगळे कॅच काढून टाकू. 3 डॉट्स देणार आणि इथे फक्त तुम्ही लिहिणार एक्सेप्शन ऑकर्ड जस्ट. सो मला हँडल कसं करायचं आहे, जस्ट बाय डिस्प्लेइंग द एक्सेप्शन ऑकर्ड स्टेटमेंट. ओके, कोणत्या टाइपचं आहे किंवा वेगळा वे नाहीये, जस्ट कोणत्याही टाइपचं एक्सेप्शन ऑकर मला आय हॅव टू जस्ट डिस्प्ले एक्सेप्शन ऑकर्ड. देन व्हॉट इज अ नीड टू यूज अ डिफरंट कॅच. जर सगळ्या कॅच मध्ये एक्सेप्शन ऑकर्ड स्टेटमेंट येणार आहे. ओके, सो त्या केसमध्ये मी काय यूज करणार, कॅच ऑल एक्सेप्शन. आता बघा, मग कोणत्या पण टाइपचं जरी थ्रो झालं तरी 3 डॉट दिल्यामुळे तो कॅच सगळ्या टाइपचे एक्सेप्शन हँडल करणार. एक्सेप्शन ऑकर्ड. एक्सेप्शन ऑकर्ड. ओके, ऑल टाइपचे द्या, एक्सेप्शन ऑकर म्हणजे कॅच प्रॉपर होणार आहे. ओके, now the next is function that handles an exception or function that causes an exception. फंक्शन मध्ये एक्सेप्शन असेल तर काय करायचं. ओके, फंक्शन जसं आता आपल्या मेन मध्ये होतं की नाही, मेन मध्येच आपण ट्राय कॅच दिलं. आता सपोज एखादा युजर डिफाईन फंक्शन आणि त्याच्यामध्ये जर एक्सेप्शनचे काही स्टेटमेंट्स असतील तर काय करायचं. ओके, सो बघा फॉर एक्झाम्पल फंक्शन जी कसं लिहिणार बघा, सिंटॅक्स कसा असणार, फंक्शनची जी डेफिनेशन असेल त्याच्यामध्ये थ्रो कीवर्ड असणार. ओके, ट्राय कॅच नाही हा, फंक्शनची डेफिनेशन असेल त्याच्यामध्ये थ्रो कीवर्ड असेल. देन डेफिनेशन नंतर तुम्ही मेन लिहिणार. मेन मध्ये तुमचा ट्राय ब्लॉक असेल, ट्राय ब्लॉक मध्ये तुम्ही फंक्शन कॉल करणार. ओके, आणि कॅच ब्लॉक मध्ये ते हँडल करणार. ओके, सो बघा कसं सिक्वेन्स आहे. जनरली ट्राय ब्लॉक मध्ये थ्रो असतं. ओके, पण आता जेव्हा तुमच्या फंक्शन मध्ये जर अशी स्टेटमेंट असतील की जिथे एक्सेप्शन थ्रो होऊ शकतं तर तुम्ही काय लिहिणार, फंक्शन मध्ये थ्रो कीवर्ड लिहिणार आणि तो थ्रो फंक्शन कॉल कुठे करणार, ट्राय मध्ये करणार. म्हणजेच बघा फंक्शन कॉल केलं की कंपायलर कुठे येतो, डेफिनेशन कडे येतो. म्हणजेच ही डेफिनेशन कुठे असणार, ट्राय मध्येच असणार की नाही. ट्राय ब्लॉक मध्येच फंक्शन कॉल केलं ना, सो थ्रो कीवर्ड अल्टिमेटली तो ट्राय मध्येच येणार आहे. ओके, सो फंक्शन पहिले कॉल होणार, इथे आला कंट्रोल, फंक्शन डेफिनेशन एक्झिक्यूट होणार,
जर एक्सेप्शन ऑकर झालं तर थ्रो होणार, थ्रो आल्यानंतर कुठे येणार, डायरेक्टली कॅच कडे येणार. आलं का लक्षात? मीन्स व्हॉट, ह्या ट्रायचा हा कॅच आहे ना, आणि ट्राय मध्येच कॉल झालेला आहे, सो थ्रो झाल्यानंतर ऑटोमॅटिकली कुठे येणार, कॅच कडे येणार. ओके, सो ह्या टाईपने तुम्ही फंक्शन दॅट कॉजेस अन एक्सेप्शन करणार. फॉर एक्झाम्पल आता मी एक प्रोग्राम लिहिते, डिवाइड. फक्त जो मगाचा आपण फर्स्ट प्रोग्राम केलाय तो फक्त आता आपण फंक्शननी करू, युजर डिफाइन. इफ b is double equal to 0, then throw b. else जर नसेल b ची व्हॅल्यू 0 तर प्रॉपर डिव्हिजन करायची आहे. and then डेफिनेशन मध्ये थ्रो कीवर्ड यूज करायचं तुम्हाला सांगितलं, आणि मेन मध्ये ट्राय ब्लॉक मध्ये यू हॅव टू कॉल द फंक्शन. ओके, बट आता बघा, ठीक आहे, इथे ट्राय ब्लॉक, आता फंक्शनला 2 पॅरामीटर्स आहेत, सो डिवाइड फंक्शन कॉल केला तर इथं मी 3 कॉल करते फंक्शनचे. and then त्या ट्रायचा कॅच. सो थ्रो आपण बी करतोय, बी इंटीजर आहे, सो इथे पण इंट cannot divide by 0. कॅच कंप्लीट, मेन कंप्लीट. बघा आता जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करणार, पहिले कंट्रोल कुठे येणार, मेन कडे येणार. ठीक आहे, आता डिवाइड फंक्शन कॉल झालं, कुठे आला कंट्रोल, त्याच्या डेफिनेशन कडे आला. ए मध्ये टाकलं 20, बी मध्ये टाकलं 10. नाउ डेफिनेशन बी 10 आहे, 10 इक्वल टू 0 आहे का, नाही, सो इफ होणार नाही, एल्स कडे आलो, सो इथे होणार 20 डिवाइड बाय 10, सी ची व्हॅल्यू 2, डिस्प्ले झालं स्क्रीन वरती 2. ओके, फंक्शन कंप्लीट झालं. नाउ कंपायलर कुठे येणार, नेक्स्ट स्टेटमेंट कडे. परत डिवाइड कॉल झालं, परत कंपायलर आला इथे. ओके, 30 इथे आलं, 0 इथे आलं. ओके, नाउ 0 इक्वल टू 0, येस आहे, थ्रो बी. थ्रो बी केलं की कंपायलर कुठे येणार, कॅच कडे येणार. ओके, आणि इंटीजर बी इंटीजर आहे, सो इथे पण इंटीजर आहे, स्क्रीनवर डिस्प्ले होणार, कॅनॉट डिवाइड बाय 0 अँड प्रोग्राम एंड. एकदा कॅच कडे आला. बघा आता ह्याच्यानंतरचा कॉल काय होता, 65. सो इथे एक्सेप्शन थ्रो नसतं झालं, प्रॉपर डिव्हिजन झाले असती, बट त्याच्या आधीच्याच फंक्शन कॉलला एक्सेप्शन थ्रो झाले, सो कॅच कडे आले. एकदा कंट्रोल कॅच कडे आला की परत ट्राय कडे येणार नाही. त्याच्यासाठी मी मोर दॅन 1 फंक्शन कॉल दिले तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. ओके, सो ह्या जरी फंक्शन मध्ये एक्सेप्शन नसेल तरी सुद्धा हा कॉल होणार नाही, बिकॉज सेकंड एक कॉल एक्झिक्यूट केल्यानंतर थ्रो झालेला एक्सेप्शन, थ्रो झाल्यामुळे कंट्रोल कॅच कडे आलेला, आणि एकदा कंट्रोल कॅच कडे आला की परत तो ट्राय कडे जाणार नाही, जरी रिमेनिंग स्टेटमेंट मध्ये एक्सेप्शन नसेल तरी. ओके, नाउ प्रोग्रामनी करून दाखवते तुम्हाला एकदा. then throw b, else c is equal to a divided by okay. Now int पहिल्याच कॉलला जर असेल एक्सेप्शन मग दुसरे दोन्ही कॉल पण एक्झिक्यूट होणार नाही. ओके,
सेव्ह केला प्रोग्राम, एक्झिक्यूट, कंपाइल अँड रन. C was not declared. ओके, C डिक्लेअर करावं लागेल. सेम त्याच वेने होणार आहे बघा. पहिल्या डिव्हाइडचा आपल्याला आउटपुट मिळेल आणि दुसऱ्याच्या वेळेस एक्सेप्शन कॉट होईल. ओके, आणि ती थर्ड कॉल होणार नाही बिकॉज सेकंड टाइमच कंट्रोल कॅच कडे आलेला आहे. ओके, बघा पहिल्यांदा C ची व्हॅल्यू 2 आली बिकॉज आपण आय थिंक 6 काय दिलेलं इथे 6 डिवाइड बाय 3, सो C 2 आला आणि इथे एक्सेप्शन कॉट आलं, सो कॅनॉट डिवाइड बाय 0 आलं. थर्ड डिवाइड होणार नाही बिकॉज वी हॅव ऑलरेडी कंपायलर इज ऑलरेडी टुवर्ड्स द कॅच. ओके, सो हे झालं तुमचं फंक्शन दॅट कॉजेस अन एक्सेप्शन. ओके, the last point of the try and exception is rethrowing an exception. Rethrowing an exception. आता बघा, जस्ट आता आपल्या आतापर्यंतच्या प्रोग्राम मध्ये एकच थ्रो होता जर वन कॅच असेल तर. ओके, आणि कॅच ऑल मध्ये मग मल्टिपल टाइप्स, 3 डॉट वाल्या कॅच मध्ये आपण मल्टिपल टाइप ऑफ थ्रो केलते. ओके, नाव बघा, आता सपोज रिथ्रो अँड एक्सेप्शन मीन्स व्हॉट, ऑलरेडी एक्सेप्शन थ्रो केलेला आहे, सो तो त्या कॅच कडे येणार. पण कॅच मध्ये जर तुम्ही पार्शियली हँडलिंग करत असेल, सो यू हॅव टू हँडल द रिमेनिंग एक्सेप्शन बाय रिथ्रोविंग. ओके, आता जस्ट एक परत एकदा सांगते. सपोज आता रिथ्रो एक्सेप्शन थ्रो करणं मीन्स व्हॉट, की एक्सेप्शन थ्रो केलं की कॅच कडे येणार. मग कॅच मध्ये तुम्ही असे स्टेटमेंट्स लिहिणार की ते एक्सेप्शन हँडल होईल. ओके, म्हणजे युजरला कळेल की नेमकं काय एक्सेप्शन आलेलं आहे. ओके, हे तुमचं थ्रो आणि कॅच मेकॅनिझम आहे. ओके, नाउ रिथ्रो मीन्स व्हॉट, की तुम्ही सपोज आता आपल्याकडे अगेन इथे एक फंक्शन आहे, सपोज जसं मगाशी लिहिलं आपण फंक्शन. ओके, ह्याच्यामध्ये एक थ्रो आहे. इथे एक आपण सपोज इथे एक मी फंक्शन डेफिनेशन लिहिते, आपण नंतर मग प्रोग्राम करू. ठीक आहे, मग सारखंच आहे, फक्त आता इथे बघा, इथे डेफिनेशन मध्ये पण ट्राय कॅच असणार. मग अशी फक्त एकदाच थ्रो केलता आपण बिकॉज आपण ट्राय मध्ये फंक्शन कॉल केलं. ओके, सो तो एकच ट्राय कॅच होता आपल्याकडे. ठीक आहे, आता काय असणार बघा, फंक्शन मध्ये पण ट्राय असणार, काही स्टेटमेंट्स असतील, इथे एक्सेप्शन आपण थ्रो करणार, थ्रो केलेलं त्या पर्टिक्युलर कॅच मध्ये जाणार. ओके, ठीक आहे, असा एक सिंटॅक्स असणार आणि इथे परत आपण जस्ट थ्रो कीवर्ड लिहिणार. ओके, त्याच्यानंतर मेन एक्सप्लेन करते मी तुम्हाला रिथ्रो मीन्स व्हॉट. देन इथे ट्राय ब्लॉक मध्ये तुम्ही फंक्शन कॉल करणार, कॅच ब्लॉक. ठीक आहे, आता कसं होणार बघा रिथ्रो. सपोज तुमचं एकाच एक्सेप्शन थ्रो मीन्स व्हॉट, की त्या पर्टिक्युलर कॅच कडे येणार आणि त्या स्टेटमेंट नंबर ऑफ स्टेटमेंट हँडल होणार, डिस्प्ले होणार. ओके, त्याच्या एक्सेप्शन हँडल करण्यासाठीचे. ओके, बट सपोज वन कॅच इज नॉट काय म्हणू शकतो आपण सफिशियंट. ओके, वन कॅच मध्ये ऑल स्टेटमेंट्स आपण इन्क्लूड करू शकत नाही, सो वी हॅव टू रिथ्रो अगेन टू हँडल द रिमेनिंग एक्सेप्शन. ओके, सो काही स्टेटमेंट्स आपल्या हँडलिंगचे सपोज आता एक वन टाइपचे एक्सेप्शन हँडल करण्यासाठी सपोज 10 स्टेटमेंट रिक्वायर्ड असेल आणि एका कॅच मध्ये आपण 5 स्टेटमेंट फक्त इन्क्लूड करू शकतो, किंवा फॉर एक्झाम्पल 7 आणि दुसऱ्या कॅच मध्ये 3 फॉर एक्झाम्पल. तर आपण काय करणार की एकदा थ्रो झालं की एका कॅच कडे येणार, सो तिथे तर पूर्ण एक्सेप्शन हँडल होत नाहीये, सो त्या कॅच मध्ये आपण परत थ्रो करणार. मग तुमचा कंपायलरचा कंट्रोल नेक्स्ट कॅच कडे जाणार आणि तिथे रिमेनिंग जे एक्सेप्शन हँडलिंग आहे ते कम्प्लीट होणार. ओके, सो पार्शियली जर एक्सेप्शन हँडलिंग तुम्ही एका कॅच मध्ये केलं असेल तर रिमेनिंग पार्ट
त्या एक्सेप्शन हँडलिंगचे एक्झिक्यूट होण्यासाठी यू हॅव टू रीथ्रो दॅट एक्सेप्शन. ओके, मग बघा की फंक्शन कॉल केलं, पहिले तर कंट्रोल मेन कडेच येतो, फंक्शन कॉल झालं की कंट्रोल येणार डेफिनेशन कडे. आता डेफिनेशन मध्ये पण ट्राय कॅच आहे, सो इथे येणार स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, त्या स्टेटमेंट मध्ये एक्सेप्शन आलं तर थ्रो होणार, थ्रो आला तर तो सेम कॅच कडे जाणार. ओके, इथलं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि इथून परत थ्रो झाल्यावरती तो ह्या कॅचला येणार. सो आपण काय केलं की थ्रो केलं एक्सेप्शन, कॅच मध्ये पार्शली पार्ट हँडल केला आणि रिमेनिंग पार्ट कुठे आहे, ह्या कॅच मध्ये आहे एक्सेप्शन हँडलिंगचा. सो तो कॅच होण्यासाठी आपण परत इथे रिथ्रो केलं आणि ते काय केलं, ऍक्सेप्ट केलं परत. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज अ रिथ्रोइंग अँड एक्सेप्शन. जनरली रिथ्रोइंग अँड एक्सेप्शन आपण त्याच्यापेक्षा मग आपण मल्टिपल टाईप, रेअर केस मध्येच असं होतं की आपण एका कॅच मध्ये हँडल नाही करू शकत. ओके, सो जर असं काही असेल की एका कॅच मध्ये पार्शियली एक्सेप्शन हँडल होत आहे, सो तुम्ही रिमेनिंग जो पार्ट आहे एक्सेप्शन हँडलिंगचा तो कॉल होण्यासाठी, ते कॅच कॉल होण्यासाठी यू हॅव टू रिथ्रो अँड एक्सेप्शन. ओके, सो आता एक प्रोग्राम लिहिते मी, देन तुम्हाला मी एक्सप्लेन करते. void सपोज आपण एक फंक्शन जस्ट आपण डिस्प्ले करू, फंक्शन that throws exception. फंक्शन मध्ये एक्सेप्शन थ्रो झालेला आहे. ओके, देन आपण म्हणजे फंक्शन मध्ये एक्सेप्शन थ्रो करतोय. सपोज मी इथे 1 इंटिजर, सो कॅच पण आपला इंटिजर येणार. इथे जस्ट आपण लिहू एक्सेप्शन हँडल इन फंक्शन डेफिनेशन. ओके, आता आपण रिथ्रो करू. जस्ट डिस्प्ले करण्यासाठी मी लिहिते इथे रिथ्रोइंग अँड एक्सेप्शन थ्रो. सपोज 1च करू. ठीक आहे, कोणत्याही टाईपचं करा तुम्ही. हे झालं नाऊ मेन. कॉल फंक्शन, ह्या कॉलला आता आपण कॉल दिलाय. ठीक आहे, म्हणजे जस्ट डिस्प्ले करते मी. फंक्शन कॉल देऊ, इफ यू एन लिहिलेलं आहे. exception handle in main function. रन करूयात, प्रॉपर येते का बघू. It was not declared.
पहिले येईल कॉल टू फंक्शन. ओके, देन येईल बघा पहिल्यांदा काय आलं बघा मेन मध्ये, पहिले मेन एक्झिक्यूट होणार, मेन कडे आलो, कॉल टू फंक्शन. ओके, ह्या कॉल आपण दिले ट्राय ब्लॉक मध्ये. त्याच्यानंतर बघा फंक्शन मधली व्हॅल्यू डिस्प्ले होती, फंक्शन दॅट थ्रोज अन एक्सेप्शन. देन एक्सेप्शन इथे थ्रो केला आपण, सो त्या ट्रायचा कॅच कडे आलं आणि काय आलं, एक्सेप्शन हँडल इन फंक्शन डेफिनेशन. ओके, देन रिथ्रोईंग अँड एक्सेप्शन. सो परत आपण थ्रो करतोय, सो थ्रो केल्यानंतर कुठे येणार, मेन मधल्या कॅच कडे येणार आणि जो रिमेनिंग पार्ट आहे एक्सेप्शनचा तो हँडल होणार. ओके, सो बघा पहिले काय झालं, मेन एक्झिक्यूट होतं, प्रोग्राम रन केला की कॉल टू फंक्शन डिस्प्ले होणार. इथून फंक्शन कॉल झालं, फंक्शन डेफिनेशन कडे कंपायलर आला, स्क्रीनवर डिस्प्ले झालं फंक्शन दॅट थ्रोज अन एक्सेप्शन जस्ट. देन थ्रो 1, इथून एक्सेप्शन थ्रो झालं, त्या कॅच कडे येणार. आपण थ्रो इंटिजर टाईपचं केलं, सो कॅच पण इंटिजर टाईपचं केलं. देन डिस्प्ले झालं एक्सेप्शन हँडल इन दिस फंक्शन, rethrowing an exception. Why there is a need of rethrowing an exception? Because in this catch only the partial part of the exception is handled. Okay, so that's why आपण परत throw यूज केलं. सो थ्रो केल्यानंतर कुठे येणार, मेन मधल्या कॅच कडे येणार आणि जो रिमेनिंग पार्ट आहे तो हँडल होणार. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द एक्सेप्शन हँडलिंग. नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला टाइप कास्टिंग एक्सप्लेन करेल. ओके.